गंमत जम्मत ऐका. गंमत जम्मत जम्मत गंमत गंमत जम्मत ऐका. गंमत जम्मत जम्मत गंमत गंमत जम्मत ऐका. गंमत जम्मत ऐकाले गंमत जम्मत ऐका. आमच्या गळ्यात तू बोल नको मध्ये. इकडे इकडे दोघ जण मध्ये बोलत आहे. हा बोलायचा नाही, सिरियस विषय आहे, विषय सिरियस आहे. हा सरळ बस, बडे बडे सावधान. व्हेरी गुड. तुमचा आवाज ह्या पोरींपेक्षा जास्त आला पाहिजे. हा आता म्हणा, आमच्या गळ्यात चोलशिल्ला चोलशिल्ला. आमच्या गळ्यात चोलशिल्ला चोलशिल्ला. त्याच्या मी हादला हादला. अले अले चोला पलतोस का. अले अले चोला पलतोस का. बाबाचे पैसे चोलतोस का. ललायला लागला पलायला लागला. ललायला लागला पलायला लागला. ढालून ठेवला ले. अले अले घालून ठेवला ले. गंमत जम्मत ऐकाले गंमत जम्मत ऐका. ह्या ज्या 9 पोरी आहेत ना, ह्या मधातल्या ह्या काहीच नाही म्हणून राहिल्या. 9 जणी. तुमचा आवाज जोरात आला पाहिजे. गंमत जम्मत ऐकाले गंमत जम्मत ऐका. गंमत जम्मत जम्मत गंमत गंमत जम्मत ऐका. अलेले चोला ललतोस का. अलेले चोला ललतोस का. बाबाच्या पाया पलतोस का. आईच्या पाया पलतोस का. अले ताईच्या पाया पलतोस का. अले दादाच्या पाया पलतोस का. ताईच्या पाया पलतोस का. ललायला लागला पलायला लागला. ललायला लागला पलायला लागला. सोलून दे लाले. अलेले सोलून दे लाले. गंमत जम्मत ऐकाले गंमत जम्मत ऐका. गंमत जम्मत जम्मत गंमत गंमत जम्मत ऐका. गंमत जम्मत ऐकाले गंमत जम्मत ऐका. गंमत जम्मत ऐकाले गंमत जम्मत ऐका. गंमत जम्मत ऐकाले गंमत जम्मत ऐका. चांगली वाटली कविता. तर आहे ना, असे तुम्ही सगळे हसत राहिले पाहिजे. आणि तुम्ही हसताना दिसले की मला लय चांगलं वाटते, सगळ्यालाच चांगलं वाटते. आता इथं गोपाल खाडे सर बसलेले आहे, वरणकार सर बसलेले आहे, कावरे सर बसलेले आहे. असे असे व्यक्तिमत्व आहे का हे तर काहीच नाही. आता मी तर फक्त एक साधी एक झलक दिली. पण हे लोक जेव्हा समोर येतील आणि तुमच्या समोर काही सादर करतील तर तुम्ही नुसते हसतच राहणार आहे. आता तुम्ही माझ्या हातात माईक दिला म्हणजे मग मी माझा खूप वेळ घेणं हे काही योग्य वाटत नाही. कवी संमेलनात मी एखादी कविता आणखी सादर करीन, काही किस्से सांगेन, जोक सांगेन, परंतु ही सगळी दिग्गज मंडळी सुद्धा इथं आहे, यांचाही आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आणि अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन सर तुम्ही करीत आहात. मी सकाळच्या कार्यक्रमाचं बघितलं सूत्रसंचालन, कारण सूत्रसंचालन हा त्या कार्यक्रमाचा आत्मा असतो. सोबत एक शेरो शायरी सादर करणारे आमचे, मला वाटतं रामप्रसादजी आहे त्यांचं नाव, ते होते. त्यामुळे तुम्ही कार्यक्रमात रंगत आणली. एवढे मोठे प्रमुख पाहुणे, त्याचं स्वागत आणि त्याचं भाषण आणि त्याचा सत्कार हे म्हणजे मोठं कठीण काम असते. पण ते सगळं सांभाळून घेतलं या मंडळींनी. कार्यक्रम आणखी रंगत जाणार आहे. मी अधिक वेळ आता अजिबात घेणार नाही. यानंतर कथाकथन आहे. कथाकथानंतर दूर दूरून लोक पोरं आलेले आहे छोटे छोटे कवी संमेलनासाठी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, परत हा प्रसंग येणार आहे का नाही. हे बा, ही मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. एका प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेवर इथं एका तांड्याच्या बाजूला साहित्य संमेलन होत आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक वेगळी गोष्ट आहे. ती तुम्हाला मोठे झाल्यानंतर कळेल ही वेगळी कशी आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही. परंतु तुम्हाला आता हे क्षण पुन्हा येणार नाहीत. उद्याचा दिवस गेला की परवा कोणी तुमच्या गावात